संताजी भाग 18. आदिलशाहीला मराठ्यांच्या या मुक्त मोकळ्या श्वासाचीच भीती वाटू लागली होती. शिवाजीला चिरडण्यासाठी आपला बलाढ्य सरदार खानेखान अफजल खानाला मोठी फौज आणि अगणित सामुग्री देऊन तिने रवाना केलं होतं. सूर्याला ग्रासायला एखादा काळा कुट्ट अजस्र ढग गडगडत यावा तसा तो चालून येत होता. त्याच्या वजनदार पावलांनी जमीन हादरू लागली. त्याच्या सैन्याच्या युद्धगर्जनांनी आकाश थरारू लागलं. बुतशिकन, कुफरशिकन, खानेखान, अफजल खान, महमूद शाही. मूर्तीच्या ठिकऱ्या उडवणारा, काफिरांचा नाश करणारा खानांचा खान, मुहम्मद शाहीचा सेवक तो अफजल खान, हे खानाचं बिरुद. त्याचं मूळ नाव अब्दुल्ला खान भटारी. आदिलशहाचा तो दासीपुत्र असावा अशी एक बोलवा होती. शरीराने उंच, धिप्पाड, प्रचंड ताकदीचा योद्धा. थोर कामे अंगेजनीने सिद्धीला नेणारा म्हणून मशहूर. विजापूरच्या बड्या साहेबिनीचा इतबारी उमराव. शिवाजीराजांची सलाबत पाहून आदिलशाही सरदार धास्तावलेले. त्यांच्या विरुद्ध लढायला कोण तयार आहे असा सवाल भर दरबारात बड्या साहेबिनीने करताच मानाखाली घालून ते उभे राहिले. तेव्हा हा जंग बहादर उठला आणि तुच्छतेने म्हणाला, क्या हैसियत है उस पहाड़ के चूहे की. चढे घोड्यानिशी त्याला धरून दरबारात पेश करतो. पैजेचा विडा उचलूनच तो मोहिमेवर निघाला. अफजल खानाचा मागचा इतिहास काळाकुट्ट होता. भोसल्यांशी त्याचं हाडवैर. शहाजीराजांना कैद करून विजापुरापर्यंत मिरवत नेणारा हाच. त्यांचा ज्येष्ठ पुत्र संभाजीला दग्याने मारणाराही हाच. कर्नाटकच्या स्वारीवर संभाजीला त्याने आपल्यासोबत नेलं. कनकगिरीच्या किल्ल्याला वेढा घातल्यावर तिथला नायक आपाखान याचेवर संभाजी चालून गेला. अफजल खानाने शत्रूकडून लाच खाऊन ऐनवेळी मागून होणारा उपराळा तोडला आणि आदिलशाहीसाठी लढणाऱ्या त्या शूर राजपुत्राचा हकनाक बळी घेतला. शिर्याचा राजा कस्तुरीरंग याला अभय देऊन त्याने आपल्या भेटीसाठी बोलावलं आणि क्रूरपणे त्याची गर्दन छाटली. चहूकडे याचा इतका बोभाटा झाला की कर्नाटक नायक पाळेगारांचा आदिलशाही दरबारावरचा विश्वास साफ उडाला. कपटी, क्रूर, मतलबी हीच खानाची ओळख होती. पण इतके दुर्गुण त्याच्यात असले तरी काही गुणही होते. तो शूर, पराक्रमी, निधड्या छातीचा शिपाईगडी होता. उत्तम सेनापती म्हणून सर्वत्र त्याचा दरारा होता. राजकारण करण्यातही तो तरबेज होता. कारभारात कमालीचा करडा अंमल तो चालवी. बंगळूर बदामीपासून सातारा वाईपर्यंत त्याच्या नावाचा प्रचंड दरारा होता. लोकांना काळजी वाटणं स्वाभाविक होतं. खानाच्या तुलनेत राजा नवखा. खानाची ख्याती मोठी, बळ मोठं. 12,000 स्वार, हजारोंनी पायदळ, अफाट खजिना, शेकडो हत्ती, तोफा असा सरंजाम घेऊन आणि स्वराज्याविषयी मनात नष्टाई धरून तो निघाला होता. राजांपुढे केवळ तुटपुंज्या सैन्याचाच प्रश्न नव्हता. बेलरोटीची आण घेऊन शेवटपर्यंत साथ देण्याच्या शपथा घेतलेल्या देशमुखांचाही खानाच्या धटिंगन दमदाटीपुढे दमसास उखडला होता. 12 मावळं भयाने गारठलेली. देशाची धूळदाण उडवत, शेतांचा खराबा करत आणि लुटालूट, जाळपोळ, कत्तलींची धुळवड खेळत खानाची आगेकूच सुरू होती. कल्याणजी जाधव, नाईकजी पांढरे, खराटे, सिद्दी हिलाल, सिद्दी सैफ खान हे त्याचे सरदार फौजा घेऊन आगीच्या लोळासारखे स्वराज्यावर तुटून पडले होते. नांदत्या घरांची, खेड्यापाड्यांची त्यांनी मसनवट मांडली होती. विजापुराहून खान मलवडीला आला. फलटण तिथून जवळ होतं. फलटणचा बजाजी नाईक निंबाळकर शिवाजीराजांचा आप्त. राजांना खिजवण्यासाठी खानाने त्याला धरून आणलं आणि बाटवायचं ठरवलं. बजाजीचा बचाव करणं राजांना भाग होतं. खानाच्या लष्करातला बडा उमराव नाईकजी पांढरे याला मध्यस्थी घालून 60,000 होणांच्या बदल्यात बजाजीची त्यांनी सुटका करायला लावली. पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी या तीर्थक्षेत्रांना तोशिष देण्यासाठी खानाने फौजा पाठवल्या. हेतू एकच, शिवाजी त्यामुळे चिडेल, प्रतापगडचा आसरा टाकून उघड्या मैदानात येईल, मग आपण त्याचा फन्ना उडवू. खानाची ही धामधूम सुरू असताना राणोजी भाळवणीला आला होता. 2 दिवस राहून तो निघाला तेव्हा संताजीने विचारलं, कुठल्या कामगिरीवर आलाय म्हणायचं. तुला कशाला त्या चौकशा.
संताजीला गप्प करून राणोजीने बहिणीला विचारलं, उमा, भाऊजींसाठी काही निरोप? काय सांगावं बोलावं ते न कळून उमाबाई घुटमळल्या. मग म्हणाल्या, सांभाळून राहा म्हणावं. हा मेला अफजुल्ल्या चालून आलाय म्हणून काळजी वाटते. चिंता करू नकोस. राजांनी प्रतापगडाच्या आसपासचा बंदोबस्त सोपवलाय त्यांच्यावर. चिंता वाटतेच बाबा. या स्वारीत स्वराज्य टिकत नाही असं सगळेच म्हणतात. तसं झालं तर पुढची गत काय रे दादा? सारा भार आता त्या शंभू महादेवावर. जय दैत्याला द्यायचा की भक्ताला हे त्याने ठरवायचं. तो बसलाय ना तिकडे डोळे उघडे ठेवून. मनाला दिलासा देण्यासाठी हे बोलणं ठीक होतं, पण मुठभर मावळ्यांच्या मदतीने बलाढ्य खानाचा आटोप कसा होणार? आदिलशाहीच्या ताकदीपुढे 4 डोंगरी किल्ल्यांच्या जीवावर उभं ठाकलेलं एकटं दुकटं राजाश्रयाच्या दृष्टीने पोरकळ असलेलं स्वराज्य कसं टिकणार? संताजीच्या मनात सारखं हेच येत होतं. उमाबाईंनाही पुढचं भविष्य अंधकारमय वाटू लागलं होतं. संताजीला मामासोबत जायचं होतं. खानाच्या सैन्याने नेमकं काय चालवलंय हे त्याला पाहायचं होतं. त्याचा हट्ट उमाबाईंच्या तोंडचं पाणी पळवणारा होता. त्यांनी खूप समजावलं तरी तो ऐकेना. यायचं म्हणतोय तर नेतो सोबत. पुन्हा सुखरूप परत पाठवीन. शेवटी राणोजी उमाबाईंना म्हणाला. राणोजी आणि संताजी गेल्यावर उमाबाई देवघरात आल्या. देव्हाऱ्यातली खंडेरायाची अश्वारूढ मूर्ती दोन्ही हातात घट्ट धरून सदगदित कंठाने त्या म्हणाल्या, देवा मल्हारी, भक्तांचं गोमटं कर रे बाबा. शिवाजीराजाच्या स्वराज्याला कौल दे. अफजल खानाच्या भयाने देवही देवळांचे गाभारे टाकून पळून गेले असावेत. अत्याचाराच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या रयतेच्या आर्तहाका त्यांना ऐकू येत नव्हत्या. भक्ताच्या मदतीसाठी ते धाव घेत नव्हते की आपल्या शक्तीने खानाच्या मत्त लष्कराचा नायनाट करत नव्हते. तुळजामाता शांत, पंढरीचा विठुराया करकटीवर ठेवून स्वस्थ उभा. शिखर शिंगणापुरीच्या शंभू महादेवाचं रक्षण कसं करावं ही चिंता त्याच्या भक्तांना आणि पुजाऱ्यांना लागलेली. देवांची ही जुनीच खोड. दैत्य मातले की यांची पळापळ सुरू. त्यातून अफजल खान म्हणजे तर तारकासूर, कोल्हासूर, नरकासूर वा रावण असावा असा दैत्य. त्याच्या धास्तीने गावे ओस पडली. रयत बारावाटा पळून गेली. तिच्या रिकाम्या घरादारांना खानाच्या सैन्याने आगी लावल्या. मलवडीला बूड टेकून बसलेल्या खानाच्या फौजेच्या कसाला पार वाई पुण्यापर्यंत जाणवत होता. दिवसा दडी मारून रात्रीचा प्रवास करत राणोजी एकदाचा शंभू महादेवाच्या डोंगरात आला. राजांनी आपल्यावर सोपवलेल्या कामगिरीची माहिती त्याने संताजीला दिली. शिखर शिंगणापूर ही भोसल्यांची वंशपरंपरागत जहागीर. इथल्या शंभू महादेवाच्या पुरातन क्षेत्राला खानाचा उपसर्ग होईल की काय याची राजांना चिंता वाटते. त्या दुरात्म्याने श्रींचं स्वयंभू लिंग विछिन्न केलं तर लोक म्हणतील, राजे आपल्या कुलदैवताचं रक्षण करू शकले नाहीत. प्राणभयाने प्रतापगडाच्या परकोटात दडलेलं दिवाभीत म्हणून ते त्यांची संभावना करतील. राणोजीवर सोपवलेली कामगिरी तशी कठीणच होती. श्री क्षेत्राच्या संरक्षणाची तजवीज करून खानाच्या हालचालींची बित्तम बातमीही त्याला काढायची होती. शिखर शिंगणापूरच्या आसपासच्या गावातील पाटील देशमुख मंडळींशी त्याने चर्चा केली. तेव्हा डोईवरचा पटका सावरत वावर हिरे गावचा पाटील म्हणाला, लोकांचं हाल चालल्यात राणोजीराव. हा खान दैत्याचा दुसरा अवतारच हाय. अवतार फक्त देवाला घेता येतो पाटील. त्याच्या हातून दैत्याचा नाश ठरलेलाच आहे. त्या पुराणातल्या गोष्टी. देव अवतार घेईस्तवर या दैत्याच्या तावडीतनं आम्हाला कोण वाचवणार? त्यासाठी राजे आहेत. त्यांचे सरदार म्हणून आम्ही आहोत. तुमची गावे डोंगरदऱ्यात वसलेली. या दुर्गम भागात गनिमाला फिरणंही मुश्किल आहे. इथले डोंगरदरे गनिमी काव्याच्या लढाईसाठी एकदम नामी. त्यामुळेच इथे एक कायमस्वरूपी लष्करी ठाणं करावं असं राजांच्या मनात आहे. खुशाल करा म्हणावं. ठाणं केलं तर जमेल तशी तुमच्या फौजेची उस्तवारी करू की आम्ही? ठाणं तुम्ही लोकांनी घालायचं आहे. आम्ही? आमच्यापाशी काय हाय ठाणं घालायला? का? हिंमत नाही? लढाऊ मनगटे निवरात जिद्द नाही? पुरे झाले की एवढं भांडवल. आता तुम्ही विचाराल शिपायांच्या तनख्यासाठी लागणाऱ्या रुक्या टाक्याचं काय? तर त्याचीही तजवीज होईल. स्वार शिपायांची संचनी कराल तसतशा त्यांच्या जाब्त्याच्या याद्या तुम्ही पाठवा. राजे त्यांच्या तनख्याची मोहीम करतील.
त्यावर एका म्हाताऱ्याने मध्येच विचारलं, ते समद खरं आहे राणोजीराव, पर बळ नसताना खानाशी भांडून राजाने रयतेच्या जिंदगीचा उन्हाळा का मांडलाय? तुर्कांच्या राज्यात आजवर तुमचं काय गोमटं झालं हो बाबा? राणोजीने विचारलं. वतनदार इजारतदाराने लुटून कंगाल केलं तुम्हाला आणि आपली घरं भरली. तुमचे हे भोग संपावेत, तुमच्या जीवावर जगणारी ही बाणगुळं छाटावीत, यासाठी राजाने हात्यार हाती धरलंय. या जागी बळकट ठाणं घातलं की स्वराज्यावर घडी घडी चालून येणाऱ्या विजापुरी फौजांच्या पिछाडीवर हल्ले चढवून त्यांना रोखता येईल. तेव्हा तयारीला लागा, राजे तुमचं चालवतील. दुसऱ्या दिवशी राणोजीने स्वामी शंकर भारती गोदड यांची भेट घेतली. शिंगणापुरात डोंगर पायथ्याला असलेल्या तलावाकाठी त्यांचा मठ होता. भगव्या वस्त्रातलं त्यांचं सात्विक रूप तेजस्वी वाटत होतं. त्यांचे करडे केस खांद्यापर्यंत रुळत होते. पांढरी दाढी छातीवर पसरलेली, शरीर प्रमाणबद्ध एक सवडी. अनावश्यक मांस वा चरबीचा एकही थर त्यावर नव्हता. त्यांचं वय सहज 75च्या पुढचं असावं असा संताजीने अंदाज बांधला. राणोजीने आपली चिंता बोलून दाखवताच शांत धीरगंभीर आवाजात ते म्हणाले, तुम्ही काडी इतकी काळजी करू नका. मंदिराचे नि आमचे रक्षण करण्यास श्री समर्थ आहे. दूर राहूनही शिवबा देवाची मठाची ऊर्जा नित्यनेमाने चालवतो. अतित उल्फा यास काही कमी पडू देत नाही. परामर्श घेतो हेच पुष्कळ आहे. ते खरं, पण खबरदारीचा उपाय म्हणून श्रीची मूर्ती इतरत्र हलवली तर? अरे राणोजी, स्वयंभू लिंग ते कुठे हलवशील? राजा महान पुण्यश्लोक, ईश्वरी वरदहस्त आहे त्याला म्हणावं, व्यर्थ चिंतेने मन डागाळू नकोस. या बिकट प्रसंगातूनही तो तरेल. राज्य आणखी वर्धिष्णू होईल. खानाचं बळ खानास उपयोगी न पडता स्वराज्याच्या कामी येईल. स्वामी महान तपस्वी, भूत भविष्याचं ज्ञान असलेले, त्यांचे बोल नक्की खरे ठरणार असा भाव ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर होता. पण सत्य काय ते राणोजीला ठाऊक होतं. तो म्हणाला, देव करो नि आपले बोल खरे ठरोत. मात्र परिस्थिती कठीण आहे स्वामी. देशाधिकारी देशमुख मगलूब होऊन खानाला साथ देत आहेत. युद्ध न करता सल्ला करावा असा धोशा लावलाय त्यांनी. आपला सल्ला काय? आमच्यासारख्या परित्यागी माणसांनी मठात सुरक्षित बसून काय सल्ले द्यावेत? आमच्या मते सल्ला होणे नाही, युद्धच करावं लागेल. अन शिवबा ते करील. राणोजीसह शंभू महादेवाच्या डोंगरात संताजी फिरला. मनपूत देवदर्शन झालं. उंच डोंगरावर घडीव काळ्या पाषाणात कोरून काढल्यासारखं शंभू महादेवाचं ते पुरातन मंदिर. तिथून दूरवरचा परिसर दिसायचा. आजूबाजूला विस्तीर्ण पसरलेल्या डोंगर रांगा, त्यात दडलेले ऐसपैस दरे, त्यांच्या कुशीत वसलेली कैक गावे. पाऊस जेमतेम व्हायचा, पण यावर्षी नेहमीपेक्षा बक्कळ पाऊस पडल्याचं लोक सांगत होते. डोंगर हिरवे झालेले, कडेकपारीतून पांढरे शुभ्र झरे धबधबे वाहत होते. ओढे खळाळत होते. ह्या भागाचं एक वेगळंच आकर्षण संताजीच्या मनात निर्माण झालं. आता त्याला भाळवणीची ओढ लागली. तो राणोजीला म्हणाला, मामा, मला परत गेलं पाहिजे. का रे? खानाचा कसाला आमच्यावर पडण्याची भीती आहेच की. राणोजीने सोबत काही स्वार देऊन त्याची रवानगी केली. अली खान, हटकरराव देवकाते, मोहिते यांनी जहागिरीच्या संरक्षणाची बऱ्यापैकी सिद्धता केली होती. संताजीने लोकांना त्यांच्या चीजवस्तूंसह गावातल्या गढ्यांमध्ये हलवलं. वेशीचे दरवाजे बंद करून ठिकठिकाणी गोकुळ आणि अजनाचे कर्नाटकी भरकंदाज नेमले. भाळवणीला अली खान, वांगीला हटकरराव आणि न्हावीला मोहिते सज्ज होऊन थांबले. विट्याचा जिम्मा संताजीने स्वतःकडे घेतला. त्याच्यासोबत गोकुळ बेडर आणि त्याचे काही भरकंदाज होते. ताळतंत्र सुटलेलं खानाचं लष्कर जमेल तिथे हात मारत होतं. लुटालूट करण्याचा मुक्त परवानाच जणू मिळाला होता त्यांना. खानाचा सरदार नाईकजी पांढरेच्या पथकातले काही स्वार विट्यावर चालून आले. गढीतून बंदुकांचा मारा करून संताजीने त्यांना पिटाळून लावलं. गढी बाहेरच्या काही रिकाम्या घरांची पाडापाड करण्यापलीकडे फार काही ते करू शकले नाहीत. भाळवणीवर मात्र निकराचे 2 हल्ले झाले. अली खानाने ते परतवून लावले.
मलवडीचा मुक्काम हलवून अफजल खान वाईकडे निघून गेला तेव्हाच साऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. भाग 18 समाप्त.